तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यासकांना समर्थांच्या वाङ्मयाचे अनेक पैलू लक्षात यावेत, त्यावर त्यांचं चिंतन व्हावं, या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण सध्या समर्थकृत लघुकाव्य यांचा विचार करतो आहोत. या लघुकाव्यांमध्ये 1340 ओव्यांचं जुना दासबोध अर्थात 21 समासी दासबोध या रचनेचा आपण सध्या अभ्यास करतो आहोत. काल आपण समास दुसरा रघुनाथ ध्यान या समासातील 11 ओव्या पाहिल्या. समर्थ म्हणतायत, जैसा विधी प्रतिमुका करी बोलावयाची आवाका, तैसी मज आठवली रंका बुद्धी वक्तृत्वाची. ज्याप्रमाणे एखादा आपल्या प्रारब्धानी दैववशानी मुका माणूस आहे आणि त्याला असं वाटतं की मी आता बोलेन, मी सभा गाजवेन, असं त्याला वाटतं. तसं समर्थ म्हणतायत की मी एक रंक आहे, अभ्यासामध्ये मी अत्यंत दरिद्री आहे, मला काही समजत नाही, संस्कृत तर मला जमतच नाही, प्राकृतामध्ये मी काहीतरी बोलतो असं मला पण वाटू लागलंय. पुढे समर्थ म्हणतात, परी मज एक आठवले
जे सर्व सज्जनांचे केले, तरी माझे काय हो गेले, पूर्वीच आहे श्रीराम. आता धीट अथवा पाठ, आपुले जाणोणी करीती नीट. माझी चुकली खटपट, मी पणाची श्रीराम. जे बोलिले वेदपुराणी, ते म्या ऐकिले सांगणो वांगणी. ऐका सांगतो कहाणी, संसाराची श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, परी मज एक आठवले. मी बोलायचं म्हणतोय, धारिष्ट्य करतोय. आपण एवढे विचक्षण श्रोते आहात, मी काही बोलावं म्हणतो तर ते सगळं तुम्हाला माहिती आहे, त्याचा अभ्यास ऑलरेडी तुमचा झालेला आहे. मी तुमच्या समोर काय मांडावं? माझी विद्वत्ता नाहीये, माझा व्यासंग नाहीये, माझा अभ्यास नाहीये. पण मला एक आत्ता लक्षात आलंय, मी जे बोलणार आहे, परी मज एक आठवले, जे सर्व सज्जनांचे केले. आमच्या पूर्वासुरींनी, संत सज्जनांनी, महानुभावांनी, ऋषी मुनींनी जे लिहून ठेवलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तरी माझे काय हो गेले, पूर्वीच आहे. ते सगळं अगोदरच आहे. माझ्या मनाचं मी काहीही सांगणार नाही. स्वामी वरदानंद भारतींकडे एक ग्रहस्थ आले. ते म्हणाले, अप्पा, मोठ्या अभ्यासाने, मोठ्या कष्टाने मी हा एक शाश्वत मूल्यांचा ग्रंथ लिहिलाय म्हणाले. खूप कष्ट घेतले म्हणले ह्याच्यासाठी. तुम्ही वाचावं आणि तुम्ही मला याच्यावर अभिप्राय द्यावा म्हणले. आप्पा म्हणाले, ठीक आहे, मी कळवतो म्हणले तुम्हाला. स्वामी वरदानंद भारतींनी तो ग्रंथ उघडला आणि तो चाळला. त्यांनी लेखकाचे शब्द बघितले, लेखकाचे हृदगत, मनोगत. त्यात त्यांनी लिहिलं की मी खूप अभ्यास केला, येऊ केलं, तेव्हा केलं, माझ्या मते मांडलं, माझ्या मते की मी हे केलं, मला असं वाटतंय. असं ते सगळं मीच्या भोवती फिरत होतं. आप्पांनी ग्रंथ बाजूला ठेवला. 15-1 दिवसानंतर ते ग्रहस्थ आले. ते म्हणाले, आप्पा पाहिला का ग्रंथ? ते म्हणाले, हो, तेव्हाच पाहिला. ते म्हणले, काही प्रस्तावना त्याच्यावर द्या ना, तुमचे काही एखादं मजकूर द्या. ते म्हणाले, 2 ओळी लिहाय वाटल्या, त्या मी लिहिल्यात. ते म्हणाले, हो का? त्यांनी आधाशासारखं ते ग्रंथ पाहिला, उघडून बघितला. त्यावर 2 ओळी लिहिलेल्या होत्या. या ग्रंथामध्ये जे जे चांगले आहे, तेथे सगळे संतांनी दिलेले चिरंतन शाश्वत मूल्य तत्व आहे. आणि जे तुम्ही म्हणून लिहिलेले आहे, ते सगळे अशाश्वत आहे. काय समजायचं ते समजलं, त्याच्या लक्षात आलं. आपण काय करतो? जुना दासबोध आपण सांगतो. काय सांगतो? समर्थांनी जे सांगून ठेवलंय तेच आपण सांगतो. त्याला दासबोध जोडतो, त्याला मनाचे श्लोक जोडतो. त्याला करुणाष्टक जोडतो. स्वामी गोविंद देवगिरी एका ठिकाणी म्हणाले की संतांचा ग्रंथाचा अभ्यास जर करायचा असेल, एका ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी दुसरा ग्रंथ वापरला पाहिजे, तर तो अभ्यास होतो. म्हणून आपल्याला जेव्हा आत्माराम अभ्यास करायचा आहे, तेव्हा आपण मनाचे श्लोक, दासबोध,
करुणाष्टक, सवाया, आरत्या, लोकसाहित्य रचना यांचा विचार केला पाहिजे. तर तो ग्रंथ समजण्यास सोपा होतो. आत्माराम ग्रंथ वाचत असताना, अभ्यास करत असताना आपण कितीतरी मनाचे श्लोक, त्याला अनुरूप असलेले श्लोक घेतले. तो ग्रंथ समजण्यासाठी उपयोग होतो. आचार्य म्हणाले, संतांच्या एका ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या ग्रंथाचा उपयोग होतो. तो असा. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, मी जरी माझ्या धारिष्ट जरी मी म्हणत असेल की मी तुम्हाला बोलणार आहे, मी आता वक्तृत्व सांगणार आहे, काही बोलणं वक्ता म्हणून येणार आहे, हे काही माझ्या मनाचं नाही आहे. मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाही. जे पूर्वासुरींनी रचून ठेवलंय, ऋषीमुनींनी लिहून ठेवलंय, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तरी माझे काय हो गेले पूर्वीच आहे. माझ्या जवळचं काय पदराचं घालणार आहे मी? ते सगळं अगोदरच आहे. मी माझ्या मनाचं काहीही सांगणार नाही. आता धीट अथवा पाठ आपुले जाणोनी करीती नीट, माझी चुकली खटपट मी पणाची श्रीराम. माऊलींनी एवढा टीकात्मक ग्रंथ लिहिला. 900 ओव्यांवर 9000 ओव्या माऊलींनी लिहिल्या. आणि तरी पण माऊली काय म्हणतीये? परी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करून घेयावे ते तुमते, विनवितू असे. जे न्यून आहे त्याची संपादनी करून घ्या, जे जास्त झालेलं आहे ते बाजूला टाका. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण हे गोड मानून घ्या. माऊली लिहितीये. समर्थ म्हणतात, आपुलेची बोले वाऊगे, त्याची संपादनी करणे लागे. मी तुमचाच आहे ना, मग मी जे काही बोललो त्याची संपादनी करून घ्या. कुठं चुकीचं बोललो असेल तर जाऊ दे, आपलाच माणूस आहे, होतं असं एखाद्या वेळी, स्लिप ऑफ टंग असं म्हणून तिकडे दुर्लक्ष करा. जे चांगलं असेल, चांगलं बोललंय समजून घ्या. आणि नाहीतरी ते माझ्याजवळचं थोडंच आहे. समर्थ म्हणतायत, जे वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये सांगितलेलं आहे आणि जे मी सांप्रदायिक पद्धतीप्रमाणे ऐकलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. जे बोलिले वेद पुराणी, ते म्या ऐकिले सांगणो वांगणी. वेद पुराणांमध्ये जे सांगितलेलं आहे आणि जे मी प्रवचन काळामध्ये ऐकलेलं आहे. मी काळाराम मंदिरामध्ये जायचो, नाशिकच्या घाटावरील अनेक मंदिरांमध्ये जायचो आणि मी तिथं जे ऐकायचो ते सगळं मी ऐका सांगतो कहाणी संसाराची. एवढा विनम्र भाव समर्थ आपल्याकडे घेत आहेत. माझ्याच्यानी काही मी स्वतःचं माझं सांगत नाहीये. आणि मी जे सांगतो आहे तर ते सगळं पूर्वासुरींनी सांगितलेलं आहे, ऋषी मुनी संतांनी सांगितलेलं आहे. माझ्या मनाचं काहीही नाही. कारण दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतापासी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त, वाहे लचकी श्रीराम. आपणही संत आहात, आपण विचक्षण आहात, आपण बहुश्रुत श्रोते आहात, आपण महानुभाव आहात. मी धारिष्ट करतोय. सगळ्या संतांनी आपल्याकडे नम्रपणा घेतलेला आहे. कुणी असं म्हणत नाही माझ्यामुळे झालं, मी बोललो, मी लिहिलं, मला पारितोषिक मिळालं, मला प्रमाणपत्र मिळालं.
विशेष श्रेणी समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा जेव्हा देतात लोक, तेव्हा मला ते मोठं नवल वाटतं. 60 ते 70%, 70 ते 80%, 80 ते 90%. मागच्या वर्षी 2 वर्ष झाली त्याला, मागच्या वर्ष काय 2 वर्ष झाली, तो प्राज्ञ परीक्षेचा पुरस्कार द्यायचा होता. ते पुरस्काराची 2 नावं काढली, 3 नावं काढली, 3 नावा तिघांचा पुरस्कार आहे. आणि या वर्षीपासून, म्हणजे मागच्या वर्षी 2019-20 या वर्षीपासून आपण समर्थ विद्यापीठातर्फे मनोबोध विशारद या मनाच्या श्लोकावरील जी परीक्षा आहे त्यासाठी सुद्धा 2 पुरस्कार काढलेत. तर त्यामध्ये तो जो 3रा पुरस्कार होता, त्या बाईंनी नंतर आपल्या उपकुल सचिव जे आहेत सौ ज्योतिताई भिडे, त्यांना फोन केला. त्या म्हणाल्या, मी आणि माझी बहीण आम्ही दोघींनी सारखंच लिहिलेलं आहे, तिला पुरस्कार मिळाला आणि मला नाही मिळाला. हे ह्याच्यासाठी आहे का लिहिणं? पुरस्कारासाठी आहे का प्रमाणपत्रासाठी आहे? म्हणून दासबोध सखोल अभ्यास हा एकमेव उपक्रम असा आहे, इथं पुरस्कार नाहीये, इथं प्रमाणपत्र नाहीये. एवढा अभ्यास झाल्यानंतर मनामध्ये मला पुरस्कार मिळाला पाहिजे, मला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, अशी धारणा येईलच कशी, राहीलच कशी? असा विनम्र भाव, माझ्या आत्मिक उन्नतीसाठी मला माझा हा अभ्यास करायचा आहे, प्रमाणपत्रांच्या फ्रेम करून माझ्या दिवाणखान्यात लावण्यासाठी नाही. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा दिवस आहे. तुकाराम बीज, फाल्गुन कृष्ण द्वितीया, सदेह वैकुंठ गमन. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला फार मोठा क्षण आहे तो. सगळ्या संत महंतांनी त्याला वाखाणलेलं आहे. एकमेव संत आहेत सदेह वैकुंठाला गेलेले. एवढी विद्वत्ता, एवढा अधिकार असताना तुकाराम महाराज किती नम्रपणा घेतात. करी तो कवित्व म्हणाल हे कोणी, तुकाराम महाराज म्हणतायत. तुम्ही म्हणाल की मी एवढं लिहून ठेवलंय, गाथांचं पारायण केलंय का आपण केलं पाहिजे. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये का करा ना. नाहीतरी आता कुठं बाहेर जायचं नाही, गावाला जायचं नाही. महाराष्ट्रावर मोठं संकट आलेलं आहे. गाथा घ्या तुकाराम महाराजांच्या, दररोज 1 तास ठरवा, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. काय काम आहे दुसरं? खाली बसता येत नसेल, खुर्चीवर बसा, 1 तासाची बैठक करा. आणि तुकाराम महाराजांच्या गाथांचं पारायण करा. आज बीज आहे तुकाराम महाराज, बीज आहे. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठ गमनाचा दिवस आहे. असे तुकाराम महाराज म्हणतात, करी तो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची. काय म्हणताय समर्थ, काय म्हणताय तुकाराम महाराज? पॅरलल अभ्यास करा. माझ्या पदरचं काहीही नाहीये. नव्हे माझी वाणी पदरीची, माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार, माझी बुद्धी नाहीये हो चालत ही. मज विश्वंभर बोलवितो, मला तो भगवंत बोलवतो माझ्या तोंडून. काय मी पामर जाणे अर्थभेद, मला काही अर्थ समजतोय, जाड शब्दांचा अर्थ काही समजत नाही. काय मी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे. समर्थ काय म्हणतायत, जुन्या संत महंतांनी जे सांगून ठेवलेलं आहे तेच मी सांगणार आहे, माझ्या मनाचं काहीही सांगणार नाही. काय मी पामर जाणे अर्थभेद,
वदवी गोविंद तेची वदे. तुका म्हणे आहे पायिकची खरा. शेवटचा चरण बघा. समर्थ काय म्हणतायत आणि तुकाराम महाराज काय म्हणतायत. तुका म्हणे आहे पायिकची खरा, वागवितो मुद्रा नामाची हे. त्या मुद्रेवर माझं सगळं चाललंय. तो ब्रँड आहे. त्या ब्रँडवर माझं सगळं चालू आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जे बोलिले वेद पुराणी, ते म्या ऐकिले सांगणो वांगणी. या मंदिरामध्ये, या मठामध्ये, त्या शाळेमध्ये मी ते ऐकत राहिलो. ऐका सांगतो कहाणी संसाराची. जे त्यांनी सांगून ठेवलं तेच मी तुम्हाला सांगतो आहे. पुढे समर्थ म्हणतात, भोजन करते हो ऐका, हे या पराकृताची टीका. अन्नासी साडतरी नका, शब्दी गुंतो श्रीराम. आज्य म्हणता प्राप्त झाले, तूप म्हणता तेची आले. तैसा अर्थ इच्छिता लाधले, श्रोतया परब्रह्म श्रीराम. अहो पराकृत बोली, परी संस्कृतासी ऐक्यता आली. जाणोणी कथा श्रवण केली, पाहिजे श्रोती श्रीराम. भोजन करते हो ऐका. आता मी जे वाढण तुम्हाला वाढणार आहे ते तुम्ही श्रवण करणार आहात, तुम्ही ग्रहण करणार आहात. भोजन करते हो ऐका, हे या पराकृताची टीका. मी जे काही सांगतो आहे हा प्राकृत भाषेमधला ग्रंथ आहे. ज्ञानाचं भोजन करणारे आपण अत्यंत रसिक श्रोते आहात. माझा हा टीकाकृत ग्रंथ जो आहे तर तो मराठीत आहे. ज्याला ज्ञानाच्या भोजनाची आवड आहे त्यांनी शब्द आणि भाषा ह्याच्यात अडकू नये. स्टीलच्या ताटात वाढलंय का पत्रावळीवर वाढलंय याचा विचार करू नये. अन्नासी चाड तरी नका, शब्दी गुंतो. शब्दातला अर्थ पहा. माय म्हणलं काय आणि आई म्हणलं काय, शेवटी कोण लक्षात येतं. त्या अर्थाकडे लक्ष द्या असं समर्थ म्हणतायत. शब्दामध्ये, भाषेमध्ये आपण अडकू नका. आज्य म्हणता प्राप्त झाले, तूप म्हणता तेची आले. अहो तुम्ही घी म्हणा, तूप म्हणा, आज्य म्हणा, सगळे एकच आहे. कुणी नीर म्हणेल, कुणी वॉटर म्हणेल, कुणी पाणी म्हणेल, शेवटी एकच आहे. अर्थ एकच आहे. तैसा अर्थ इच्छिता लाधले, श्रोतया परब्रह्म. त्याप्रमाणे आपल्याला माझ्या शब्दाकडे पाहू नका, माझ्या भाषेकडे पाहू नका. मी मराठवाड्यातला आहे, मी म्या म्हणणार. माझे शब्द असे आहेत. त्यामुळे तुम्ही त्या शब्दांकडे जाऊ नका. त्या शब्दांच्या पाठीमागे जो दडलेला अर्थ आहे तो तुम्ही तुमच्या अंतःकरणात उतरवून घ्या. भाषा जरी प्राकृत असली, अहो पराकृत बोली, परी संस्कृताशी ऐक्यता आली. संस्कृत भाषेतलेच सिद्धांत मी प्राकृत भाषेत मांडलेले आहेत. एवढंच आहे. आणि ते मी काही माझ्या मनाने नाही सांगत आहे, मी ते सगळं इथंच ऐकलेलं आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, भाषा भेदाश्य वर्तन्ते ह्यर्थ एकोन संशया. पात्रद्वये यथा खाद्यम स्वाद भेदो न विद्यते. श्लोक आहे हा, दासबोधामध्ये समर्थांनी घेतलेला आहे. भाषा भेदाश्य वर्तन्ते ह्यर्थ एकोन संशया. भाषेचा भेद आहे म्हणून संशय व्यर्थ घेऊ नये, संशयाने त्याकडे पाहू नये. पात्रद्वये यथा खाद्यम स्वाद भेदो न विद्यते. वाटीत वाढलं काय, ताटात वाढलं काय, वाडग्यात वाढलं काय, स्वाद तोच आहे. त्यामध्ये फरक नाहीये. पुढे समर्थ म्हणतात, म्हणोनी श्रोता सावधान, करावे श्रवण मनन. प्रयत्ने विन लाभे निदान, तरी अवश्य घ्यावे श्रीराम. काही एक गुज गाढे, प्राणियासी लाभे धडफुडे. जरी घडे निवाडे,
श्रवण मनन श्रीराम. तया श्रवणाची खूण वक्ते श्रोतयांचे लक्षण. पुढिलिये समासी निरूपण हेची आहे श्रीराम. इथे श्री रामदास म्हणे, श्रोता अवधान देणे तुमची उभयता लक्षणे सांगिजेल श्रीराम. समर्थ म्हणतायत, म्हणून श्रोता सावधान करावे श्रवण मनन. प्रयत्ने विन लाभे निधान तरी अवश्य घ्यावे. श्रोत्यांनो, तुम्ही अत्यंत सावधानतेनं एकाग्रतेनं मी जे काही सांगणार आहे त्याचं श्रवण मनन करा. एखादा मोठा ठेवा काही विशेष प्रयत्न न करता जर प्राप्त होत असेल तर तो अवश्य प्राप्त करून घेतला पाहिजे. कुठं जायचं आहे आम्हाला? कुठल्या सत्संगात जायचं आहे का? प्रवास करायचा आहे का? गाडी काढायची आहे का? तिकीट काढायचं आहे का? रिझर्वेशन काढायचं आहे का? काही नाही. आम्हाला आमच्या घरातच बसायचं आहे. तुकाराम गाथांचं पारायण करायचं आहे. दुपारी 3 ते 4 संत समागम आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी उपलब्ध करून दिलेले या व्यासपीठावरून आपल्याला समर्थ रामदास स्वामींच्या जुना दासबोध या अद्वितीय अलौकिक अद्भुत अशा ग्रंथाचं श्रवण करायचं आहे. समर्थ म्हणतायत, मग एवढा मोठा जर साठा ज्ञानाचा तुम्हाला मिळणार असेल तर का नको मग तुम्ही तो घ्यायला? पुढे समर्थ म्हणताय, काही एक गुज गाडे प्राणियासी लाभे धडफुडे जरी घडे निवाडे श्रवण मनन. जीवनाचं अत्यंत गुह्यतम ज्ञान अनायासे मिळतंय. अत्यंत धडफुडे म्हणजे गहन रहस्य, ते तुम्हाला अनायासे मिळतंय. काही एक गुज गाडे प्राणियासी लाभे धडफुडे जरी घडे निवाडे. निवडून निवडून काढलेलं आहे, फार फापट पसारा नाही आहे. काय हरकत आहे? समर्थ म्हणताय, श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण. सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे श्रीराम. मी जो ग्रंथ सांगितलेला आहे या ग्रंथामध्ये तुम्ही त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा, त्याचा अर्थ काढा. आणि कारण श्रवणासारखं दुसरं काहीही माध्यम नाही, दुसरं कुठलंही साधन नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान. पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी श्रीराम. समर्थांचं महद्भाग्य कोणतं होतं? अत्यंत उग्र असं ज्वलंत असं वैराग्य समर्थांना मिळालेलं होतं. समर्थ म्हणताय, अखंड घडे श्रवण मनन. ज्यांना श्रवण मनन चिंतन निधिध्यास हे अखंडपणे घडतो तरीच पाविजे समाधान. तेच खरं समाधान आहे. पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी. आणि ज्याच्या अंगी वैराग्य भरतं, ज्याला अखंड श्रवण मनन निधिध्यास साधतो, त्याला आत्मसाक्षात्कार व्हायला काय उशीर आहे? त्यांनी बोलवल्याबरोबर समोर भगवंत उभा राहतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बोलावलं, भगवंत समोर उभा राहिला. आजच्याच दिवशी वय किती आहे हो? खरं किती लवकर गेले तुकाराम महाराज. 1650ला तुकाराम महाराज गेलेले. 1645-46च्या दरम्यान स्वराज्य निर्मितीचा नांगर पुण्यात फिरलेला आहे. कसबा पेठेमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. 1645-46च्या दरम्यानचा तो काळ आहे. आणि अवघ्या 4 वर्षानंतर तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेले आहेत. लोक म्हणतात तुकाराम महाराजांना मारलं, तुकाराम महाराजांना त्यांचा वध करण्यात आला. काय 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 बरळतात लोक. मला तुम्ही सांगा, पुण्यात शिवाजी महाराज आहेत आणि देहूला अंतर किती आहे? शिवाजी महाराजांना माहिती नाही. आजही फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तिथं जे बाजूला झाड आहे,
असं म्हणतात की ते झाड दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी हलतं. जसं आळंदीत घडतं तसं देहूमध्येही घडतं. एवढा अधिकार आहे. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. सांगून गेले ना हो हे सगळं. का हेही मनाने घुसडलंय कुणीतरी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया. येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. स्वतः तुकाराम महाराज हे म्हणतायत. पण काही बुद्धिभ्रष्ट झालेले लोक त्यांनाच खोटं ठरवतात आणि आपली मखलाशी पुढे करतात. आमच्या समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन काय केलेलं आहे. तुकाराम महाराजांचं वर्णन केलेलं आहे. दर्शन घेतल्यानंतर काय वाटलं तुकाराम महाराजांबद्दल समर्थांना, आणि समर्थ रामदासांबद्दल तुकाराम महाराजांनी काय म्हणलंय. हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, काय वर्णन आहे त्या अभंगामध्ये. समर्थ रामदास स्वामींनी तुकाराम महाराजांबद्दल लिहिलंय, धन्य तुकाराम धन्य तुझी वाणी. हा अनुप्रास आहे. ते वाणी आहेत ना, व्यापारी आहेत, ते दुकानदार आहेत. धन्य तुकाराम धन्य तुझी वाणी, ऐकता उन्मनी दीप लागे. मनाचं उन्मन होतं, ज्ञानाचा प्रकाश पडतो, उन्मनी दीप लागे. धन्य निस्पृता एकविध निष्ठा, श्रुती भाव स्पष्ट दाखविसी. तुझा भाव त्या उपनिषदांवर आहे, श्रुतींवर आहे. तो सगळा भाव तू तुझ्या गाथांमध्ये उतरवलेला आहेस. संतोषले चित्त होताची दर्शन. मला तुमचं दर्शन घडल्याबरोबर माझ्या अंतःकरणाला एक समाधान प्राप्त झालं. संतोषले चित्त होताची दर्शन, कळो आली खूण अवताराची. एकमेकांनी एकमेकांना ओळखलंय. किती संतांचं महत्व आहे बघा. आम्हाला माणूस गेला तरी ओळख येत नाही. समर्थ होते सुनील दादा चिंचोळकर आमच्यासारखे राहत होते, आमच्या सोबत राहत होते, उठत होते, झोपत होते, बसत होते, जेवण करत होते. आम्हाला महात्म्य कधी पटलंच नाही. योगे पहावा योगेश्वर. त्या धारणेने गेलं, त्या मार्गाने गेलं तर आपल्याला ते दिसतं. आमच्या डोळ्यावर आम्ही चष्मे लावून ठेवलेले आहेत, आम्हाला खरं दिसतच नाही. संतोषले चित्त होताची दर्शन, कळो आली खूण अवताराची. घातलासे धडा नामाचा पै गाढा, प्रेमे केला वेडा पांडुरंग. तू बोलावलंस आणि स्वतः वैकुंठावरून दूत आलेले आहे तुला घेऊन जाण्यासाठी. प्रेमे केला वेडा पांडुरंग, पांडुरंगाला तू वेड केलंस. नवविदा भक्ती रुढविली जगी, तारू कलियुगी दास म्हणे. तुम्ही जी नवविदा भक्ती या जनसामान्यांसाठी, या समाजामध्ये, या जगामध्ये ज्याची रूढ केली आहे, समर्थ रामदास म्हणतात तारू कलियुगी दास म्हणे. ती सगळी भक्ती या लोकांसाठी तारून नेणारे, भवसागराला तारून नेणारी ती भक्ती आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतायत, अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान. पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी. दासबोधामध्ये केलेले हे वर्णन आहे. जुन्या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, तया श्रवणाची खूण, वक्ते श्रोतयांचे लक्षण, पुढील ये समासी निरूपण, हेची आहे श्रीराम. इथे श्री रामदास म्हणे, श्रोता अवधान देणे, तुमची उभयता लक्षणे, सांगिजेल श्रीराम. वक्ता आणि श्रोता यांचं वर्णन, यांचं लक्षण पुढच्या समासामध्ये मी सांगणार आहे. तया श्रवणाची खूण. कसं असलं पाहिजे श्रोत्याने, कसं ऐकलं पाहिजे, वक्त्याने कसं बोललं पाहिजे, त्याचं लक्षण काय, याचा विस्तृत विचार तिसऱ्या समासामध्ये करीन असं समर्थ म्हणतायत. इथे श्री रामदास म्हणे, श्रोता अवधान देणे, तुमची उभयता लक्षणे सांगिजेल
श्रोता आणि वक्ता या दोघांची उभयतांची लक्षणं पुढच्या समासामध्ये मी सांगतो. तो समास, त्याचं श्रवण, त्याचं चिंतन उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.